पुण्यातील महाल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी शिवजयंतीचा मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे। ढोल ताशा पथकाचं सादरीकरण या ठिकाणी आपण बघू शकतो। पहाटे 5:30 वाजतापासून हा उत्सव या ठिकाणी सुरू झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते राजांना मानाचा मुजरा जो आहे तो करण्यात आला आपण बघू शकतो। या ठिकाणी यावर्षी शिवराज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे, त्यामुळे वेगळा उत्साह या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाहायला मिळतोय। राज्यभर ठिकठिकाणी हा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। मोठा उत्साह आपण हा ध्वज या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी भला मोठा ध्वज जो आहे तो या ठिकाणी हे केला जातोय, लहरवला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंती उत्सवामध्ये आपण बघू शकतो किती मोठा उत्साह या ठिकाणी आहे। हा इतका मोठा ध्वज या ठिकाणी जो आहे तो फडकवला जातोय आणि हे ढोल ताशा पथक आपण या ठिकाणी बघू शकतो सादरीकरण सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हजारोच्या संख्येनं लोक जे आहे ते या ठिकाणी पहाटेपासून आलेले आहे। मोठा उत्साह आहे आणि आपल्या लाडक्या राजाची जयंती आज आहे आणि आपण शिवनेरी किल्ल्यावर जाऊ शकत नाही, परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात या ठिकाणी हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विधिवत पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ढोल ताशा पथकाचं हे सादरीकरण जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठा उत्साह नागपुरात दरवर्षी शिवजयंती साजरी होते, परंतु यावर्षी राज्याभिषेक सोहळ्याचं 350वं वर्ष आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा एक आगळा वेगळा उत्सव आणि उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, न्यूज मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।